नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आज एक महत्त्वाचा संदेश घेऊन येतोय. म्हणजे असे समजा की एक प्रकारचे भगवद्गीतेतले विचारच आहेत हे, जे आपल्याला खूप चांगले संदेश देतात. त्यातले काही महत्त्वाचे 7 संदेश आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सर्वात प्रथम, द्वेषापेक्षा संवाद. जो कोणाचाही द्वेष करत नाही, हा विचार आमच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जात, धर्म, पक्ष, विचारधारा यावरून मतभेद असले तरी एक लक्षात ठेवा, माणसाचा द्वेष कधीच करू नका. दुसरं, भक्ती म्हणजे माणुसकी. देवाची पूजा करून बाहेर एखाद्या गरजूच माणसाचा अपमान करणे ही गीतेतली भक्तीची पूर्णता नाही. माणसात देव पाहणे आणि माणसासाठी काम करणे हीच भक्तीची खरी परीक्षा आहे मित्रांनो. तिसऱ्या क्रमांकाचा आहे माहिती आणि ज्ञान वाटा. आज अनेक लोकांना संधी नसण्यापेक्षा योग्य माहिती नसल्यामुळे ते मागे राहत आहेत. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, रोजगार, उद्योग, योजना यांची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे हे सर्वात मोठं सामाजिक कार्य होऊ शकतं. ते करावं. 4 नंबर, स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाची प्रगतीही करा. मी पुढे जावे, याचबरोबर माझ्यामुळे आणखी 10 जण पुढे जावेत, हा विचार निर्माण करणं हे पण एक महत्त्वाचं चॅलेंज आहे. 5व्या क्रमांकाचा आहे कर्म करा, श्रेयाच्या मागे लागू नका. कर्मफळाच्या त्यागाचा अर्थ निष्क्रिय होणे असं बिलकुल नाही. काम पूर्ण ताकदीने करा, पण प्रत्येक कामातून प्रसिद्धी, पद किंवा कौतुक मिळालेच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे बरोबर नाही. 6 नंबरचा आहे तरुणांना फक्त नोकरीकडे न वळता सक्षम करा. आपलं केवळ सरकारी नोकरी मिळवणारे तरुण नको आहेत. कौशल्य आणि त्यांनी दुसऱ्यांमध्ये कौशल्य निर्माण करणारे ते असावेत, समस्या सोडवणारे असावेत आणि इतरांना रोजगार देणारे तरुण आजच्या समाजाला फार आवश्यक असल्याचं दिसतंय. 7व्या क्रमांकाचा आहे समाजसेवेत आपण विरुद्ध ते टाळा. प्रत्येक समाजामध्ये काही ना काहीतरी समस्या आहेत मित्रांनो, की आपल्या समाजात कोणती समस्या आहे हे जाणणं आणि त्याचं मूळ कारण काय आहे हे शोधणं आणि मी स्वतः त्यासाठी काय करू शकतो त्यासाठी प्रयत्न करणं, हा विचार नाही पण एक शेवटचा संदेश म्हणावा समाजासमोर तो मांडता येईल. गीता आपल्याला फक्त देवाची भक्ती शिकवत नाही, ती माणसामध्ये माणूस पाहायला शिकवते. द्वेष न करता संवाद साधा, स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांची प्रगती घडवा. ज्ञान स्वतः पुरते न ठेवता वाटा आणि कर्माचे श्रेय न मागता समाजासाठी काम करा. मंदिरात केलेली पूजा काही क्षणांची असते मित्रांनो, आणि समाजातल्या माणसांच्या जीवनामध्ये केलेले काही चांगले काम हीच दीर्घकाळ टिकणारी एक प्रकारची भक्ती आहे मित्रांनो. धन्यवाद.